एक महत्त्वाची बातमी समोर येते। सांगलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर निवडणुकीच्या अनुषंगाने हल्ला केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। शिवसेना शहर प्रमुख सचिन कांबळे यांना मारहाण करण्यात आली आहे। शिवसेना उपजिल्हा प्रमुख हरिदास लेंगरेंच्या कारवर देखील हल्ला करण्यात आलाय। तर पोलीस ठाण्यात सध्या तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यानं पायात खालून घालून तुला गोळ्या घालू का म्हटला आणि मग मी त्याची दिशाभूल करण्यासाठी म्हटलं हरिदास लेंगरे समोर आहे, तो तिकडे गेला। तोपर्यंत आम्ही गाडीत बसण्याचा प्रयत्न केला, गाडीत बसून निघालो। तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणीतरी इशारा केला हीच गाडी आहे म्हणून, आणि त्यानं दगड मारला। आणि त्या गाडीची अवस्था तुम्ही पाहिलेल्या गाडीमध्ये जवळपास 3 ते 4 किलो वजनाचा दगड होता। की आज एकीकडे हा हल्ला होत असताना दुःख ह्या गोष्टीच आहे की मी 5-7 वर्ष माझी मेहनत सगळी पणाला लावून आम्ही लढाई नाही आम्ही पाठिंबा अजिबात नाही त्या वार्डात काम केलेलं आहे। आणि आज वेळ जवळ आलेले आणि ही माझ्यावर अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे। जय महाराष्ट्र। मी सचिन कांबळे, शिवसेना सांगली शहर प्रमुख। आज सायंकाळी 6:30 वाजता माझ्यावरती लक्ष्मी मंदिर चौकात माझ्यावरती हल्ला झालेला आहे। त्या हल्ल्यामध्ये सराईत गुन्हेगार होते। नितीन कुरळपकर यांनी मला फोन करून त्या ठिकाणी बोलून घेतले आणि गुन्हेगारांच्या मार्फत माझ्यावरती हल्ला। आज मला संपवायचा कट त्यांचा होता, परत त्या प्रयत्नामध्ये यश त्यांना मिळालेलं नाही आहे। मी आज संजयनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आज गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे। आज आमच्या उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद बघितला तर विरोधकांनी, माझं असं ठाम मत आहे की आमचा शहर प्रमुख सचिन कांबळे जो अतिशय ताकदीने या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी आहे, आणि आमचा उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ लेंगरे हा सुद्धा, त्याची मंडळी पत्नी या ठिकाणी आमचे उमेदवार आहे। हे सगळे आमचे प्रमुख उमेदवार हे जाणीवपूर्वक कोणीतरी राजकीय थांबवावं किंवा राजकीयांचा थोडासा कमी व्हावं म्हणून आज जाणीवपूर्वक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।